नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील माझ्या मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर जास्त काय चुकलं तर थोडं कमेंटमध्ये सांगा. काय बाबा चुकतंय तर मी ते सुधारण्याचा प्रयत्न करीन. तर माझा परिचय करून देतो. माझं नाव अमोल पन्हाळे. मी एक ॲक्टर आहे. चित्रपटामध्ये पण काम करतो आणि दुसरी गोष्ट मला शेतीची आवड असल्यामुळं तर मी शेतीमध्ये नवीन प्रयोग करत असतो. तर शेतीमध्ये तुम्हाला जे प्रयोग करतोय किंवा कुठंही शेतीविषयी काय नॉलेज मिळालं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. आणि माझ्या डेली ब्लॉगमधून जे नॉलेज मिळतं आहे त्यातून तुम्हाला काय उपयोगी पडतं आहे तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. मला मी देण्याचा प्रयत्न करतो. मला जेवढं समजतं आहे दुसऱ्याकडून किती मिळतं आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आपली संस्कृती, आपली मराठी भाषा आणि आपली शेती जपण्याची गरज आहे. म्हणून मी आता ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर माझ्या ब्लॉगला तुमचा प्रतिसाद असावा. आणि दुसरी गोष्ट काय चुकलं तर थोडं कमेंट करून पण सांगू शकता, इथं बाबा चुकतं आहे तुम्ही ही सुधारणा करा. असं काय नाही की तुम्ही कमेंट केली मला राग येईल, असं काय नाही. तुम्ही जेवढं कमेंट करशीला मला सांगशीला बाबा हे नाही हे चूक होती आहे तुमची, तर मी ती सुधारण्याचा प्रयत्न करेन. आजपासून मी हा पहिला व्हिडिओ आहे. तर प्रत्येकानं माझ्या व्हिडिओला प्रतिसाद द्यावा ही तुम्हाला विनंती. तर माझे सगळे व्हिडिओ हे मराठीमध्येच असणार आहे. का तर माझ्या महाराष्ट्रावरती आणि मराठी भाषेवरती माझं भरपूर प्रेम आहे. आणि थोडंसं तोंडून काही इंग्लिश शब्द गेले तर क्षमा असावी. का तर बोलता आता सगळीकडे असं झालं की इंग्लिश शब्द बोलल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जेवढं मला प्रतिसाद दिला तेवढं मी अजून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. तर नक्की तुम्ही माझे व्हिडिओ बघा. आणि पहिलाच व्हिडिओ आहे माझा, तर तुम्ही भरपूर प्रतिसाद द्यावा ही माझी सगळ्यांना विनंती. ही माझी शेती आहे. आम्ही आत्ता शाळू लावला आहे बघा. आता शाळूने हरभरा केला. याच्या अगोदर आम्ही भात केला होता. 9 गुंठ्याला मी जवळजवळ 12 पोती भात काढला. 12 पोती कसा काढला काय काढला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि 100% विश्वासानं सांगतो की 12 पोती काढलेला आहे. आणि त्याचं थोडं व्हिडिओ तर काढलेलं नाही पण मी फोटो वगैरे काढलेत ते व्हिडिओला टाकून देईन. तर तुम्ही बघा. आणि शाळू वगैरे आता पेरला आहे, पण आता शेवटी वातावरणावर आहे. किती येतं आहे किती नाही काय नाही ते सगळं वातावरणावर राहिलं. तुम्ही बियाणं कसं लागतं आहे तुम्हाला त्याच्यावरती राहिलं. तुम्ही खतं काय घातले त्याच्यावरती राहिलं. तर बरंच नॉलेज घेण्याचं मी पण प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. जसं माझ्याकडे येईल तसं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही घ्या आणि प्रत्येकाने शेती करावी. अभिनय ठीक आहे, मी चित्रपटामध्ये काम करतो तो भाग वेगळा आहे. पण प्रत्येकाने शेती करावी. शेती विकू नये. भले तुम्हाला 1 गुंठा असू द्या 2 गुंठा असू दे, पण शेती ही प्रत्येकानं करावी. तर नमस्कार सगळ्यांना परत एकदा. आणि माझे व्हिडिओ नक्की बघा आणि त्यातनं काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा. पुढच्या व्हिडिओ मी नक्की काहीतरी देण्याचा प्रयत्न करीन. शेतीविषयी नॉलेज देईन, अभिनयाविषयी देईन, जे मिळतं ते देण्याचा प्रयत्न करीन. तर मला जसं मिळेल तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जास्त प्रतिसाद द्यावा ही विनंती. जय श्रीराम.